विशाल अग्रवालच्या फर्ममध्ये आता IAS अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची माहिती आता समोर आली आहे। लोकशाही मराठीकडे विशालच्या संदर्भात काही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। राज्यातल्या बड्या IAS अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। तर आर्थिक संबंधांमुळे विशाल अग्रवाल मस्तवालपणे वागत असल्याचा आरोप देखील आता केला जातोय। तर ब्रह्मा मल्टीकॉन आणि ब्रह्मा रियालिटीमध्ये IAS अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। विशाल अग्रवालने अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप देखील आता करण्यात आलेला आहे। वडगाव शेरी आणि खराडी परिसरामध्ये त्याने जमिनी बळकावल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। विशालच्या बाबत काही धक्कादायक खुलासे आता समोर येतात। राज्यातल्या काही बड्या IAS अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या जातात। त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सुषमाजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अनेक खुलासे, अनेक धक्कादायक माहित्या समोर येतात। आता एक महत्त्वाची बातमी याच निमित्तानं समोर आली की काही महाराष्ट्रातल्या मोठ्या IAS अधिकाऱ्यांची गुंतवणूक या विशाल अग्रवालच्या कंपनीमध्ये, या संदर्भातली धक्कादायक माहिती समोर आली। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। विशाल अग्रवाल ही व्यक्ती नाही, प्रवृत्ती आहे। विशाल अग्रवाल या माणसाचे तर संबंध फक्त ज्या पद्धतीने आपण एक पोर्शीय कार अपघात प्रकरण झालं आणि एक्साईज असेल, गृह खातं असेल, वैद्यकीय असेल, आरोग्य, या सगळ्याच खात्यांना विशाल अग्रवाल सारख्या माणसांनी कसं पोखरून काढले आपण बघितलं। पण विशाल अग्रवालचे नुसते IAS अधिकाऱ्यांशीच नाही तर लोकप्रतिनिधींशी सुद्धा लागेबांधे आहेत। विशेष आहे की एवढ्या चाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अटल बिहारी यांच्यासारख्या त्यागी माणसाच्या नावाने पुरस्कार मिळावा, हा खरं तर अटलजींचा एका अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न इथल्या भाजपाई आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। अनेक IAS अधिकारी, अनेक IPS अधिकारी, अनेक लोक असे आहेत की ज्यांना विशाल अग्रवालने आपल्या पैशाने मिंध केलेला आहे, ज्यामुळे हे सगळे सत्ताधारी मिंधे होऊन विशाल अग्रवालच्या विरोधात तोंड उघडत नाहीत। अगदी सुषमाताई, धन्यवाद। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।